मॉर्निंग, नेहा डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही झाली आहे सकाळ. पाऊस बघा कसा धो पडतोय. पाऊस बघा कसा मस्त पडतोय. आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि चाललोय. आज अभिची अपॉइंटमेंट आहे दात काढायची. दाढ त्याची खराब झाली आहे तर ती काढायची आहे. 11ची अपॉइंटमेंट आणि 11 इकडेच वाजून गेलेले आहे. आता थोड्या वेळातच आम्ही निघू. तर अभि काय बोलायचंय तुला? आता बोलून घेतो, नंतर बोलणार. नंतर मग खुना खुना करणार आहे अभ्या, खाना खुना. तर चला आता भेटूया थोड्या वेळातच. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत पार्ल्याला. खूप लेट झाला. 11ची अपॉइंटमेंट होते आणि आम्ही नेहमीप्रमाणे 11:30 वाजता आलेलो आहोत. काय बोलायचं अभि तुला? लेट झालाय. किती खोटारड आहे. खायला लेट केलंय आणि मला म्हणतो मी लेट केलंय. पाऊस नाहीये. अभिला टेन्शन आलाय. टेन्शन आपलं रात काढणार आहे माझं. सुंदर भेटले बघा, मस्त वाटतंय. काम चालू झालंय. तर आम्ही 11:30 वाजता आलेलो. तर आमचा एक दात निघालाय. अक्कलदाढ काढायची पण त्याला जागा नाही आहे काढण्यासाठी. 11:30 वाजता आलो आम्ही. आता बघा 12:30 वाजायला आहेत पण अजून एक राहिलाय दात. तर आम्हाला बाहेर बसवलं आणि दुसरे पेशंट आहे त्यांचं काय थोडंच आहे. त्यामुळे मऊ झालाय पण निघतच नाहीये. त्यांची पकडायला जागाच नाहीये. 1 तास झालाय पूर्ण. बघूया. म्हणून अभि शांत आहे आणि बोलू शकत नाही आणि मी मजा घेते त्याची. पण मला एवढी भीती वाटत होती ना आतमध्ये मला बसवलेलं आहे. तुम्हाला सवय नाहीये आणि बघून मी घाबरत होती. तर नंतर म्हटलं मरू दे तिकडे, आपला गेम खेळत बसावा, देवाचं नाव घ्यावं. तर अजून आहे वेळ. आम्ही बाहेर बसलोय. अजून एकदा बोलणार आहे त्यानंतर मग बघूया पुढचं काय प्लॅन. तर आजच्या दिवसात अभि अजिबात बोलणार नाही. तरी पण इशाऱ्याने बोलतो व्हिडिओ काढत. तो इशारे करू शकतो. टेन्शन लागलं आहे. झोप पण झाली आहे त्याची. दात काढता तर बघूया किती उशीर लागतोय. One hour later. फायनली दात निघालेला आहे. दोन्ही पण व्यवस्थित झालेला आहे. हा टाका आहे. अभिला तुम्ही बघू शकता. यांनी खूप मेहनत घेतली आहे. 2 तास गेलेत त्यांचे पूर्ण. तर ते आपल्याला एक्सप्लेन करतीलच थोडं. फायनली एवढे जेव्हा पेशंटला ब्रेक देतो ना तेव्हा नंतर मग फटाफट निघतो. चला एकदम शिंग असतात ना तसे ते. हा तसे. तसा पूर्ण अँकर केलेला होता आणि फक्त रूट एंड्स होते त्यांचे. मग काढायला आता आपण बाकीचे दात वाचूया. आता वेळेवर बाकीचे सर्व जे पहिले दिलेले ना किटरवर दिलेली ना वॉटर
प्लस सॉल्ट रिंदस चालू करायचं, गुळण्या चालू करायच्या. जो टाका दिलाय तो स्वच्छ ठेवायला आणि ती जखम असेल ती स्वच्छ ठेवायला. जेवढं कराल दिवसात 3-4 वेळा तेवढं प्रॉपर पटापट हील होत जाईल. ठीक आहे, उद्या एकदा दाखवायला या, बघू आपण हिलिंग ऑन ट्रॅक आहे की नाही. इन केस काही लागलं तर आपण ॲडिशनल मेडिकेशन वगैरे आतमध्ये जर टाकायचं झालं तर ते उद्या करू. आणि 7 डेजने टाका करायला येईल नेक्स्ट मंडे. 2 मिनिटाचं काम आहे, इझिली होऊन जाईल. अजून काय बोलू शकतात तुम्ही? खाऊ सगळं का तुम्हाला? ओके, अभिषेक सरांची केस थोडी कॉम्प्लिकेटेड होती. ते माझ्याकडे आले होते इथे पार्ल्याला आणि ऑलमोस्ट 1 तास लागला सर्जिकली त्यांची दाढ काढावी लागली. बट ही वॉज अ व्हेरी नाईस पेशंट. छान बसले आणि मला पण फटाफट करायला दिलं आमचं काम. चलो, उद्या भेटू आपण. आता आम्ही निघालो आहोत. अर्धा तासांनी त्यांनी जे मेडिसिन आणि आईस्क्रीम खायला सांगितलंय ते आम्ही करू. आता आम्ही एका ठिकाणी चाललो आहे, तर ते मी तुम्हाला काम झाल्यानंतर सांगेन. कारण की आमचा खूप टायटाय फिश होतो नेहमी. त्या पूर्ण काम झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगू. चलो बाय. आम्हीला बाईक चालवायला सांगितलंय, तर आता आम्ही बाईकने जातोय आणि या मेडिसिन्स घ्यायच्यात. मला वेणीला भेटलेली आहे, खूप महिन्यांनी भेटलेली आहे. तर आता आम्ही जरा गप्पा बिप्पा मारतो आणि त्यानंतर मग आम्ही जाऊ. खूप महिन्यांनी भेटली आहे ती आम्हाला. आता आम्ही कोरेगावला गेलेलो एका कामासाठी, पण तिकडे काम नाही झालं आमचं. तर तिकडनं आता आम्ही पार्ल्याला आलो होतो, वेणीला भेटलेली, आता व्हिडिओमध्ये बघितलात. तर आता आम्ही चाललोय सांताक्रूजला घरी, कारण की अभिला डाळ भात खायला सांगितलंय सॉफ्ट आता सकाळचं. तर आता आम्ही जरा सांताक्रूजला सांगितलेलं ताईंना जेवण बनवायला, तर आता आम्ही तिकडे चाललोय. आम्ही मेडिकलमध्ये आलेलो आहोत. यांनी पण छान सजेशन दिलं, याच्यातले 1-1 दिवसाचे होते. तर आता आम्ही गोळ्या घेतल्यात. आता इकडनं जाऊ घरी आणि जेवू जरा. आता आम्ही सांताक्रूज, दादा आलेत आणि ताई पण आम्हाला घेऊन आलेले आहेत. आता आम्ही जेवायला बसतोय. डाळ भात आणि चपाती आहे, भेंडीची भाजी आहे. तर आता मी आलो क्लायंटच्या इकडे. एक सेशन आहे माझं 4:30 ते 5:15 पर्यंत. तेच करायला आलो आहे. आता शिकवतो. दात दुखतात थोडा, दात म्हणजे स्टिचेस दुखतात आहे, पण आता औषधं घेतली तर बरं वाटतं. जरा शिकवून मग घरी जाऊ.